साधी, सिंपल, झटपट होणारी आणि आपल्या घरात कमी मसाल्यामध्ये होणारी भाजी ही ढेमस्याची भाजी. ढेमस्याची भाजी ही आवर्जून उन्हाळ्यामध्ये केली जाते आणि त्याला काय टेस्ट असते ना, आणि प्रोटीनयुक्त पण आहे कारण याच्यात आपण हरभऱ्याची डाळ टाकली त्यामुळे. तर एकदा खाल ना तर म्हणसाल वाह, काय भाजी झाली ना. आणि ही भाजी केल्यानंतर असा ताव मारतात ना सर्वच. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा. आपण आहे ना हरभऱ्याची डाळ घेतली अर्धी वाटी आणि ती छान धुवून 1.5-2 तास आधी भिजू घातली. थोडं पाणी टाकायचं आणि भिजू घालायची. हरभऱ्याच्या डाळीमुळे खूप टेस्ट येते भाजीला. आता आपल्याला ढेमसे घ्यायचे आहेत. 1 कांदा आणि टोमॅटो. ढेमसे छान धुवून घ्यायची. बघा आतमध्ये बी वगैरे नाही, बी असेल तर ती काढून टाकायची. कवडी ढेमसे पाहिजे, छान मस्त टेस्ट येते. बघा असे छोटे छोटे तुकडे केले मी. मिरची, लसूण बारीक तुकडे करायचे छोटे, कांदा, टोमॅटो. डाळ बघा अशी भिजली आपली आणि ढेमसा. आता कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकलंय कारण भाजी थोडी जास्त आहे आपली. आता तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. आता कांदा टाकायचा. कांद्यासोबतच मी लसूण टाकणार. कांदा थोडा होऊ दिला की मग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे मिरची. बघा आता कांद्याचा कलर चेंज होत आहे हळूहळू. आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत जे सर्वांकडे असतात तेच. धने पावडर, तिखट आवडीनुसार, तुम्हाला जसे म्हणजे तुम्हाला लागते तिखट तसं टाका. मी हरभऱ्याची डाळ असल्यामुळे थोडी जास्त टाकते. आणि हळद, हिंग हे छान मिक्स करून घ्यायचं. आता गोडा मसाला 1 चमचा. याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा. थोड्या वेळ होऊ द्यायचं त्याला. नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. मी डाळीमधलंच पाणी टाकलं बरं का. जी डाळ आपण भिजू घातली होती ना त्याच्यामधलंच. ते पाणी फेकायचं नाही. आता त्या पाण्यासोबतच आपल्याला डाळ टाकायची आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं. आता ढेमसे टाकायचे आहेत जे आपण तुकडे केले होते ना थोडी त्या. ते छान मिक्स करून घ्यायचं. आता पाणी टाकायची गरज नाहीये याच्यामध्ये. आपण वाफेवरच होऊ द्यायचं कारण ऑलरेडी आपण डाळीसोबतचं पाणी टाकलंय. आता मीठ टाकूयात आवडीनुसार आणि छान मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूयात. 10 ते 15 मिनिटं आपल्याला छान वाफेवर होऊ द्यायचं. बघा 10-15 मिनिटात भाजी तयार.
मस्त वरून कोथिंबीर टाकायची. बघा कशी शिजली, मी दाखवते तुम्हाला. डाळ पूर्ण शिजली आणि ढेमसं पण बघा छान मऊ झालंय. तुम्हाला रस्सा कसा हवा त्यानुसार तुम्ही ठेवा. मला जास्त नकोय म्हणून मी असे केलंय. कशी वाटली ढेमसाची भाजी नक्की सांगा. हां, आणि खाऊन बघा, करून बघा आणि नंतरच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. या खायला. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. ओके, बाय.